मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली ही मालिका आपल्या सर्वांना खूप आवडते. चला मग या मालिकेची अपडेट बघूया. पण त्याआधी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर इकडे संक्रांतीनिमित्त अवंतिकाने हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवलेला असतो. तर त्या हळदी कुंकवासाठी अवंतिका ही जानकीला बोलवते. तर जानकीसुद्धा हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला आलेली असते. तर इकडे ऐश्वर्या ही जानकीला म्हणत असते, तुला 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 तर हळदी कुंकवाला बोलवलं, पण तुला या अवंतिकाने जुनी साडी दिलेली आहे, तुला तुझी लायकी दाखवलेली आहे, असं ऐश्वर्या ही मुद्दामच जानकीला बोलून दाखवत असते. पण जानकीला मात्र त्यावर काय बोलावं हे सर्व काही माहिती असतं. तर जानकी लगेच म्हणत त्या साडीकडे बघते आणि म्हणू लागते, ऐश्वर्या तू ही साडी बघितलीस का नीट? ही साडी आईंची आहे, ही साडी आईंच्या पहिल्या संक्रांतीची आहे. असं म्हणतच ऐश्वर्याच्या तर पायाखालची जमीनच सरकते आणि जानकी तर खूपच खुश झालेली असते. तर असं म्हणतच जानकी ही थँक्यू ऐश्वर्या असं म्हणतच लगेच सॉरी थँक्यू अवंतिका असं म्हणू लागते, कारण ती साडी अवंतिकाने जानकीला दिलेली असते. तर लगेच ते सर्व काही सुमित्रा बघत असते. सुमित्राला ते बोलणं जानकीचं बघून सुमित्राला मात्र खूपच बरं वाटत असतं आणि सुमित्रा ही जानकीजवळ येते आणि जानकी ही सुमित्राची आशीर्वाद घेते. तर सुमित्रासुद्धा जानकीला भरभरून आशीर्वाद देते आणि दोघीजणीही एकदम भावूक होतात. तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा. आणि तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर जानकी जिंकेल की ऐश्वर्या यामध्ये, आणि ते बघून तर ऐश्वर्या खूपच चिडते आणि ऐश्वर्या तिथून निघून जाते. तर इकडे जानकी ही सुमित्राचे दर्शन घेऊन परत तिथून निघून जाण्यासाठी निघते. तर तिथे सुमित्रा मात्र जानकीला माफ करेल का आणि सर्व घरच्यांना परत घरामध्ये घेऊन येईल का हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. जानकी आणि सर्व काही कुटुंब एकत्रित येण्यासाठी तुम्हाला कमेंटमध्ये मला नक्की सांगा, यामधलं तुम्हाला कोणाची भूमिका जास्त आवडते, जानकीची की ऐश्वर्याची? यामध्ये जानकी की ऐश्वर्या या दोघींमधून खरंच कोणाचा विजय होईल हे बघणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. पण त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, म्हणजे जेव्हाही आपला व्हिडिओ येईल तेव्हा तुम्हाला त्या व्हिडिओची नोटिफिकेशन येईल. तर चला मग आपण आता बघूया जानकी जिंकेल की ऐश्वर्या.